शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन आहे। बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आणि त्यामध्ये शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना दोन्ही हा वर्धापन दिन साजरा करणार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचा गोरेगाव नेस्को येथे वर्धापन दिन होणार आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी षण्मुखानंद सभागृहात होईल। दोन्ही वर्धापन दिनाला विशेष महत्त्व आहे। याला कारण आहे ऑपरेशन टायगरची पार्श्वभूमी। 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले आणि त्यांनी वेगळा गट निर्माण केला। ते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेसोबत दिसतील, त्यामुळे आजच्या वर्धापन दिनाला हे खासदार समोर येणार का पाहावं लागेल। त्यासोबतच ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आपली नेमकी काय भूमिका मांडणार आहेत, आपल्याला सोडून गेलेल्या खासदारांवर काय कारवाई करणार आहेत, यासाठी आज उद्धव ठाकरे भाषणात नेमकं काय बोलतात पाहणं महत्त्वाचं असेल। आणि नेस्को सेंटर ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेचा हा वर्धापन दिन साजरा होईल, मेळावा साजरा होईल, तिकडून अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत। अभिषेक, नेस्को सेंटर बाहेर कशी तयारी सुरू आहे, आजचे काय अपडेट्स आहेत? एकूणच मोठा आपला हा सोहळा इथं वर्धापन दिन जो आहे तो आपल्याला मागील 2 ते 3 वर्षापासून होताना दिसतो नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांचा, आणि तशाच प्रकारची सध्याची तयारी ही आपल्याला पाहायला मिळते आहे। ठिकठिकाणी पोस्टर्स असेल, बॅनर्स असेल, हे आपल्याला इथं दिसत आहेत। जनात शिवसेना आणि मनात शिवसेना अशा प्रकारची टॅगलाईन घेत यंदाचं जो वर्धापन दिन आहे तो आपल्याला साजरा होताना दिसतो आहे। प्रामुख्यानं जे ऑपरेशन टायगर झालं त्याच्यानंतर एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। प्रामुख्यानं ही सगळी जी खासदार आहेत ते आज पक्षप्रवेश करतात का, इथं दाखल होतात का, ही देखील एक महत्त्वाची घटना म्हणावं लागणार आहे। पण दुसरीकडे जर का पाहायचं तर कुठेच या पोस्टर्सवर या संदर्भातला उल्लेख आपल्याला बघायला मिळत नाही। एकूणच कुठंतरी सांगण्याचा प्रयत्न देखील या पोस्टर्सच्या माध्यमातून होताना दिसत नाही आहे, जे आपल्याला दुसरीकडे होताना दिसतं आहे। गद्दार गेलेत, गद्दार बदललेत, अशा प्रकारचे जे टॅगलाईन्स आहेत ते आपल्याला उद्धव ठाकरे पक्षाच्या इथं बॅनर्समध्ये प्रकर्षानं दिसतं आहेत। मात्र इथे तशी परिस्थिती नाही आहे। कुठंतरी जी टॅगलाईन जनात शिवसेना मनात शिवसेना याद्वारे ठासून सांगण्याचा प्रयत्न हा या पोस्टर्स आणि बॅनर्समधनं आपल्याला होताना दिसतो, आणि त्यामुळे आज संध्याकाळी नेमकं एकनाथ शिंदे या संदर्भात काही भाष्य करतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र तोपर्यंत एकूणच मोठ्या प्रमाणात पोस्टर्स आणि बॅनर्सची भाऊगर्दी आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये नेस्को सेंटरच्या परिसरामध्ये सध्या तरी दिसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।